नमस्कार. शुभ शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा, आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवतो आहे. मी साबुदाणा भाजून हे बघा दळून घेतला आहे. थोडा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे. बघा, असं भाजून घ्यायचं. साबुदाणा भाजला की तो थोडा मोठा होतो. मी 1 किलो साबुदाणा भाजून आणि अर्धा दळून घेतला आहे. अर्धा दळणार आहे. हा मिक्सरमध्ये टाकून दळून घेणार आहे. हे बघा. आणि बटाटे उकडत ठेवायला आहे. मी बटाटे ठेवले उकडत. हे बघा, इकडे कुकरमध्ये बटाटे ठेवले. आता मी हे दळून घेते, मग पुढे तुम्हाला दाखवते. बघा, आपण साबुदाणा दळून घेतला. हे बघा, परत एक वेळ दळावं लागेल. आता मी गाळून घेते त्याला. असा बघा, आपण सर्व असं गाळून घ्यायचं. हे बघा, असं बारीक दळून घेतलं का छान होते. हे बघा, सगळं गाळून घेतला मी. हा थोडासा आहे, परत मिक्सरमध्ये टाकून फिरून घेईल. आणि आता पण काय करायचं ते दाखवते मी तुम्हाला. आता हे पीठ आहे ना, मी 1 किलो घेतले. 1 किलोला 2.5 किलो बटाटे घेतले. आता बटाटे गार होत आहे, तोपर्यंत मी 2 प्रकारचे करणारे, हिरव्या मिरचीचे आणि लाल मिरचीचे. आता ते 2 प्रकारचे करून मी हे अर्धं पीठ काढून घेते. हे बघा, कुकर खोललं आहे मी. हे बघा, हे एवढे बटाटे ठेवणार आहे मी, नंतर लाल मिरची पावडरमध्ये करणार आहे. आता हे हिरव्या मिरचीसाठी एवढे काढून घेतले, काही सोलून घेतले, त्यांची स्किन काढून घेतली. आता काहींची काढून घेते आणि मग ग्लासाने रगडून घेईल मी. बघा, असं ग्लासाने असं दाबून असं तुम्ही रगडून ठेवू शकता. असं हे बघा, हे पण होतं. नाही तर तुम्हाला नाही असं आवडलं ते एकदम बारीक करून घ्यायचं. नाही तर मग पापडामध्ये ते असं जाड जाड दिसतं. नाही तर मग सरळ काय करायचं, हे अशी किसणी घ्यायची. ही अशी याच्याने, हे बघा, हे आणि याच्याने असं छान किसून घ्यायचं. असं हे बघा, म्हणजे एक जीव होऊन जातो, छान बारीक होऊन जातं. हे बघा, हे असं मग जास्त रगडायची गरज नाही पडत. असं करून घ्यायचं. हे बघा, असं हे बघा किती बारीक होऊन जातं बघा. हे बघा, असं करून घ्यायचं. मग मी हे सगळं करून घेते. चला, आता आपण हे बघा मस्त छान असं हे एक जीव करून घेतला. गरम गरम असले का छान होऊन जातात. आता त्याच्यासाठी मी मीठ घेतलं. हे बघा, एक चम्मच, थोडं कमी करून घेते. हे बघा, एवढं मीठ टाकते. आणि मी हिरवी मिरची दळून घेते अशी आणि सुकून घेते, ती टाकते. हे बघा, आता दळून पण टाकू शकता तुम्ही, पण मी दळले म्हणजे ताजी दळून पण टाकू शकता, पण मी दळलेली म्हणून मग मी ती टाकते. थोडंसं फिक्कं करणार आहे, लहान बाळं खातील म्हणून. काल केले जास्त मिरची टाकली होती, ह्याच्यात कमी टाकली. हे बघा, आणि आता जितकं बसेल तितकं पीठ, साबुदाण्याचं पीठ टाकते. 1 किलो साबुदाण्याला 2.5 किलो बटाटा भिजवला आहे मी. तो लाल मिरचीचा करणार आहे ना, हा हिरव्या मिरचीचा. हा थोडासा करते, काल पण केले मी, हा पण करते. हे बघा, अजून थोडं पीठ टाकते. तुम्ही तुमचं चवीनुसार मीठ टाका. मी माझ्या पद्धतीने मीठ टाकले. मीठ आणि तिखट किती लागतं ते तुमच्या पद्धतीने टाका. मी माझ्या पद्धतीने टाकले. हे बघा, भिजून घेते मी, चांगला गोळा करून घेते. गरम गरम असलं का छान गोळा होता, नाही तर मग थंड झालं का बटाटा मग जास्त त्रास होतो. म्हणजे पीठ कमी बसतं, गरममध्ये छान बसतं पीठ, मग फुलता पण ते पापड छान. हे बघा, सगळं पीठ भिजून घेते मी. हे बघा, असे गोळा करून मग पुढे दाखवते मी तुम्हाला काय करणार आहे ते. मी जरा पीठ भिजून घेते. बघा, आपण पीठ भिजून घेतलं आणि इकडे मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यात असं थोडंसं उकळून घेणार आहे पीठ. हे बघा, कपडा टाकला आहे त्याच्यात, खाली चाळण ठेवली आहे. चाळणवर कपडा टाकला आहे बघा, चाळणवर कपडा टाकला आहे असं, आणि वाफायला ठेवते. जसं आपण नाचणीच्या पिठाचे कसे करतो तसे असे पण करू शकता तुम्ही, पण उकडलेलं कसे छान होता, फुलता पण छान. हे बघा, असं झाकून देते. बघा, पीठ बघा किती मऊ लुसलुशीत झाले. तुम्ही यात कोथिंबीर टाकू शकता, जिरं टाकू शकता, पण मग ते कसं आपण साठवणीचं ठेवतो, कधी कधी त्याला हे लागून जातं. हे बघा, मी झाकून ठेवते आता याला. असं एक चांगली कडक वाफ काढून घेते. हे बघा, झाकून ठेवलं आहे. गॅस फुल करते, थोडा वेळ पुढे दाखवते तो. बघा, आपण याच्यात उकडायला ठेवलं आहे, छान उकडून घेऊ. हे बघा, कपडा टाकला चाळणवर आणि त्याच्यावर ठेवलं आहे. एक वाफ काढून घेऊ छान, मग छान होते, फुलता पण ते चांगले. हे बघा, इकडे वाफेमध्ये छान शिजू राहिले. हे बघा पीठ, हे बघा असं छान शिजू द्यायचं, एकदम ट्रान्सपरंट होऊन जातं ते. आणि आता परत आपण दुसरे ते लाल मिरचीचे करणार आहे, त्याची तयारी करते मी. हे थोडं शिजू देते अजून.
बरोबर शिजलं नाही आहे. हे बघा ते लाल मिरचीचे करते ना, ते मी पीठ भिजवते याचं. हे बघा लाल मिरची, हिरव्या मिरचीचे केले आपण आधी, केले म्हणजे शिजवत ठेवलं आहे. आणि आता ते लाल मिरचीचे, लाल तिखट टाकलं आहे, फक्त मिरची पावडर टाकली, बाकी काही नाही. मीठ आणि मिरची पावडर दोनच वस्तू टाकलेल्या आहे. तुम्हाला आवडतं जिरं, कोथिंबीर असं सगळं टाकू शकता तुम्ही. उन्हाळा लागला का बायकांना चावल लागते बनवायची. मी लवकर बनवते जरा. मी आता उन्हाळ्याचे आयटम्स सगळ्या वस्तू बनवणार आहे एक एक. सुरुवात मी बटाट्याच्या पापडांपासून केलेली, आता हळूहळू सर्व बनवणार आहे. वडे बनवते आधी, सर्वात आधी, पण माझे वडे गेल्या वर्षीचे पडलेले म्हणून वडे मी बनवणार आहे. हे बनवू बघू, वेळ भेटला तर थोडेसे ते पण बनवू. हे बघा मी याचं असं पीठ भिजून घेते छान. हे बघा तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे पापड तुमचे चांगले येतील. हे बघा आपण 2.5 किलो बटाटा 1 किलो साबुदाणा घेतला होता, त्यातलं एवढं पीठ अजून टाकते मी, जसं जसं बसेल तेवढं. ते मी दुसरं अर्ध्या ते हिरव्या मिरचीचं केलं, त्यात अर्धा किलो बटाटा आणि थोडंसं पीठ घेतलं होतं. आता याच्यात हे टाकते पीठ आणि पीठ भिजून घेते छान मऊ. चला आपण हे बघा पीठ उकडलेलं काढून घेऊ. हे बघा किती छान उकडलं गेलं बघा, किती मऊ लुसलुसीत झाले बघा. आता आपण इथे पातेल्यात काढून घेऊ. त्याला दुसरं पीठ लगेच ठेवून देऊ. ते याचं केलेलं आहे ना आपण, ते वाफायला ठेवून देते बघा. हे असं जास्त असलं की मध्ये मध्ये असं खड्डं करून द्या, म्हणजे त्याला वरतीपर्यंत वाफ येते. असं हे बघा असं. आणि गॅस चालू करून घेऊ आपण थोडा वेळ. हे बघा आणि झाकून देते, त्याला शिजू देते मी. बघा आता आपण बाहेर आलो उन्हामध्ये. बघा हे मी ते लाल याचं पीठ घेतलेलं आहे, दाखवायला तुम्हाला. आणि हे पण आणलं आहे हिरव्या मिरचीचं. हे बघा कसे पापड करता मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा एवढी लिंबू एवढी गोळी घ्यायची. अशी तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता, छोटे मोठे. मला आवडतं मी तसे करते. हे बघा याच्यावर ठेवाय मी पुरी यंत्र घेतले, 2 असे प्लास्टिक घेतले, त्याला तेल लावून घेतलं खालीवर. हे बघा असं प्रेस करते असं. हे बघा थोडं जोरात प्रेस करायचं. हे बघा असे. हे बघा अशी थोडी थिकनेस ठेवायची, सुकून एकदम बारीक होऊन जातं ते. आणि बघा तुम्हाला टाकते मी, दाखवते इथे. मी खाली कपडा टाकला आहे आणि त्याच्यावर हे असे सुकट टाकते. हे बघा हे असे असे. हे बघा मी काल केलेले हे पापड आहे माझे, कालचे उन्हात टाकले होता. हे हिरव्या मिरचीचे. आता तुम्हाला दाखवते हे लाल मिरचीचे ना, परत हिरव्या मिरचीचे पण केलेले आपण, ते पण करून दाखवते तुम्हाला. हे 1-2 करून घेते मग दाखवते तुम्हाला. ते हिरव्या मिरचीचे करते मी आता. हे बघा लाटी ठेवली, लिंबू एवढी लाटी घ्यायची तुमच्या पद्धतीने, तुम्हाला मोठं छोटं किती कसं आवडतं त्या पद्धतीने. हे बघा आणि ते थोडंसं तेल लावायचं, थोडं असं हाताने दाबून द्यायचं. आणि हे बघा असं करायचं असं. मी बाहेर जरा आवाज येतात, गाड्या जात आहे ना, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. हे बघा तुम्ही माझं चॅनल बघता पण लाईक शेअर नाही करत, कमेंट पण नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मी नवनवीन रेसिपी आणत राहते. त्या उन्हाळ्याच्या मी चालू केल्या आहे रेसिपीज, तुम्ही बघा. बघा बघा मी करून घेते सर्व. बघा आपले पापड. हे उकडलेलं पीठ नाही आहे, हे फक्त पीठ भिजवलेलं ते केलेलं आहे. आणि हे आहे ना व्हाईटचे, हे उकडून आणलेलं पीठ आहे. हे बघा हे काल असेच केले होते, असेच झाले. आता मी तुम्हाला बाकीचे करणार आहे. मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. घरात जाऊन कसे होतं ते. अजून थोडे ओढले हे कालचे, हे फ्राय करते मी आणि हे सुकू देते. पूर्ण करेल मी. चला मी तुम्हाला तळून बघा आपण तळून घेऊ. हे बघा तेल गरम झाले, मी टाकते. ते थोडे ओले आहे ना, ते व्यवस्थित तळल्या नाही जाणार, अजून पूर्ण सुकलेले नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवते, टाकते. नाही तर असे दुपटीने होतं ते. हे बघा ओले म्हणून लाल होत आहे. परत टाकून दाखवते. हे बघा एवढं पापड होतं, छान मोठं होतं. हे बघा बघा हा गेल्या वर्षीचा एक मी तो टाकून दाखवते तुम्हाला. बघा सुकला की असे होतात ते. हे बघा असे मोठे होतात. हे बघा आणि
कलर पण छान असतो त्यांचा. बघा हा लाल मिरची पावडरचा होता, बघा किती छान झालं. हे बघा दुपटीने फुलतात हे बघा असे. आणि हे ओले ना म्हणून बरोबर फुगल्या नाही जात. बघा हे मी आता तळून घेतलेले दाखवते तुम्हाला. हे बघा हे असे तळून घेतले. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. हे बघा मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करते, नवनवीन रेसिपी आणत राहते. आणि बघा ऑइली पण नाही होते. बघा ऑइल पण नसतं. किती कुरकुरीत असतं, एकदम पातळ आणि छान होतं. खायला पण छान लागतं. करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.